हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल ममाज वर्ल्ड. सो आजचा व्लॉग अगेन आपल्या बॅलन्स डाएट आणि हेल्दी डाएटबद्दल आहे आणि वेट लॉसबद्दल पण आहे. सो मला खूप सगळे असे क्वेश्चन येत आहेत की मॅम और ताई, आपण जॅगरी खाऊ शकतो का, साखर खाऊ शकतो का? सो मला तुम्हाला सांगायचं आहे की जॅगरी आणि साखर आणि ब्राऊन शुगर जे आहे, ब्राऊन शुगर ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये जे आहे ते डिफरंट डिफरंट कॅलरी असतात, डिफरंट ग्लायकेमिक इंडेक्स असतात, सगळ्यांच्या प्रॉपर्टीज वेगळे असतात. सो चला आपण सर्वात पहिलं बघूया शुगरबद्दल. सो गाईज, शुगर जे आहे ते आपलं शुगर केन आणि शुगर बीट्सने बनलेलं जातं. सो शुगर केनला कट करून त्याचा ज्यूस काढून त्याला खूप जास्त प्रोसेसिंग करून व्हाईट शुगर बनते. आणि शुगर बीट्स अगेन एक थंड जागेवर उगणारे कंदमूळ, ज्याला रूट व्हेजिटेबल पण म्हणू शकतो. सो त्याचा पण एक्झॅक्टली सेम शुगर केनला कट करून जसं त्याचा ज्यूस काढला जातो तसं ती बनवली जाते. सोबतच शुगर जे आहे ती खूपच जास्त प्रोसेस्ड आहे आणि खूपच जास्त प्रोसेसिंग त्याला लागतं. त्याच्यामध्ये कमी अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचा ग्लायकेमिक इंडेक्स 65 असतो. आणि ते इझिली आपल्या ज्या म्हणजे आपल्या ज्या ब्लडमध्ये ना ते इझिली डिझॉल्व्ह होऊन जातं. आय मीन इझिली आपलं शुगर लेवल जे आहे ते इझिली स्पाइक करून देतं. सो इझिली आपल्या ब्लड मध्ये जसं आपल्या ब्लडमध्ये जातं तसं आपलं जे आहे आपल्या बॉडीमध्ये ज्या गोष्टी होतात त्या इझिली स्पाइक व्हायला सुरू होतात. जे आपण म्हणतो की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला शुगर नाही खायला पाहिजे कारण की आपलं इन्सुलिन लेवल स्पाइक होतं. सो सेम जॅगरीबद्दल बोललं गेलं. सो जॅगरी पण शुगर केननीच बनते, पण ती लेस प्रोसेस असते. त्याच्यामध्ये आयरन असतं, मॅग्नेशियम असतं, अँटीऑक्सिडंट असतात. सोबतच त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असते ॲज कम्पेअर टू शुगर. आणि जॅगरीची एक गोष्ट सांगायची म्हणजे जॅगरी आणि शुगरमध्ये सेमच कॅलरीज असतात, पण ह्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जॅगरीची जास्त असते, शुगरची कमी असते. जॅगरी जे आहे ते इट टेक टाईम आपल्या आपल्या ब्लडमध्ये उतरायला तिला टाईम लागतं ॲज कम्पेअर टू शुगर. शुगर खाल्ल्या आपला ब्लड जो लेवल आहे तो स्पाइक होऊन जातो. आणि जॅगरीचं पण कन्झम्पशन आपल्याला जास्त नाही घ्यायचं आहे. सो इक्विव्हॅलंट होऊन जातं जॅगरी आणि शुगर, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. आणि बोललं गेलं तर काही लोक असं पण बोलतात की ब्राऊन शुगर खाऊ शकतो का? सो ब्राऊन शुगर पण सेम आहे जॅगरी आणि शुगरसारखं, एक्झॅक्टली सेम कॅलरीज, एव्हरीथिंग इज सेम. पण अमंग ऑल ऑफ थ्री जर आपण विचार केला की विच वन इज द हेल्दियर ऑप्शन टू ईट, दॅट इज कॉल्ड जॅगरी, पण एक कमी क्वांटिटीमध्ये. सो ह्या प्रकारे मला तुम्हाला सांगायचं की जॅगरी, ब्राऊन शुगर आणि शुगरमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू भरपूर सेम आहेत. आणि ग्लायकेमिक इंडेक्स जर जॅगरीचा बघितला गेला तर तो 40 to 80च्या इन बिटवीन येतो. डिपेंड करतं की तुम्ही किती कन्झम्पशन करता. सो अकॉर्डिंग टू मी इट्स जर तुम्ही कन्झम्पशन नाही केलं तरच चांगलं आहे, पण जर तुम्हाला खायची इच्छा आहे तर तुम्ही जॅगरी खाऊ शकता आणि इन अ व्हेरी लेस क्वांटिटी. छान छान व्हिडिओसाठी आणि फॅक्टसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.